सुरुवातीला बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सुरंग, सरबर, पिंपळगाव आणि गंगामसला या गावांना गोदावरी नदीच्या पुराचा फटका बसलाय। या भागातील शेकडो घरं पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत। या भागातील पूरग्रस्तांना माजलगावच्या एका शाळेत निवारा देण्यात आलाय। मात्र या पूरग्रस्तांपर्यंत अद्याप सरकारी मदत पोहोचलेली नाही। पूरग्रस्तांना जेवण तर सोडा, साधं पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाहीये। तर या पूरग्रस्तांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। एका शाळेच्या परिसरामध्ये, एका शाळेमध्ये, बंद शाळेमध्ये अशा पद्धतीनं या सगळ्या महिला ज्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, या सगळ्या महिला याच माजलगाव तालुक्यातल्या आहे। कुणी सुरुंग गावातला आहे, कुणी पिंपळगावचं आहे, तर कुणी गंगा म्हासलाचं आहे। या सगळ्या महिला वेगवेगळ्या गावातल्या आहे। साधारणतः 250 पेक्षा जास्त लोक या पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेले आहे आणि त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं एक त्यांच्याच पुढाकारानं असं अन्नछत्र चालवलं जात आहे। आपण या महिलांशी बोलणार आहोत। मावशी, तुमचं काय काय नुकसान पुराच्या पाण्यामुळे झालं, काय परिस्थिती निर्माण झाली पूर आला तेव्हा? आमची परिस्थिती निर्माण झाली, आमच्या पाण्यात घरं वाहून गेले, माल कापसं वाहून गेले, सगळे वाहून गेले, लेकरं बाळं सोडून इकडं ढोरं गुरं सगळे हे झाले। पुराच्या पाण्यानं वाहून गेलं आणि गावाच्या बाहेर नुसतं निघायचं पडलं। घरातला माल कुठं ठेवायचा आणि काय करायचं? आता गेल्यावर पंचायती, आता बाहेर बी निघाल्यावर कुठं कुणाच्या इथं जाऊन कोण आधार देणारे म्हणून आलो। सतीश बाप्पाने दिला आधार आम्हाला खाण्यापिण्याचा तरी, आणि खाण्यासाठीच निघावं लागलं ना बाहेर। काय गावात बसून काय खायचं? फोन देखील उचललेला आहे। संतोष रोईकर साहेब बोलताय? हां, बोला सर नमस्कार, मी न्यूज 18 लोकमतमधनं बोलतोय, लक्ष्मण घाटोळ। बोला सर, तुम्ही माजलगाव तालुक्यामध्ये सुरुम गाव नावाचं गाव आहे, झवरे पिंपळगाव गावाचं नाव आहे, गंगा म्हासळा नावाचं गाव आहे। ह्या गावामध्ये पूरबाधित जे लोक आहेत त्यांना एका अन्नछत्राच्या ठिकाणी ठेवण्यात आले। त्यांना तुमच्याकडनं काय मदत झाली सर? प्रशासनाची माणसं ठेवलेली आहेत तिथं। इथे एकही माणूस नाही, तुमचं पाणी सुद्धा या लोकांना मिळालं नाही अशी त्यांची तक्रार आहे। मी त्याच स्पॉटवरती आता आहे ज्या ठिकाणी त्यांचं अन्नछत्र सुरू आहे। तुम्ही तिथं आहेत का? हो, तुमचा आमचे ग्राम महसूल अधिकारी आहेत ना, सोनर साहेब ते। इथे कुणी नाही, त्यांचे कुणी अधिकारी का बोलवा? हो, इथे तुमचे हे बघा, ह्या साहेब, ह्या महिला इथे माझ्या आजूबाजूला आहे, यांचे कुणी अधिकारी आले? नाही, कोणी नाही आलं त्यांचं। पाणी दिलं का तुम्हाला? नाही, पाणी पण आम्हाला सतीश बाप्पा सोळंके यांनीच पुरवलंय। अन्नधान्य बी आम्हाला त्यांनीच पुरवलं। साहेब ऐकताय तुम्ही? हॅलो, ऐका ना, आमचे मंडळ अधिकारी साहेब आहेत, आम्ही एक टीम गठीत केलेली आहे, त्यांना तिकडचं वाटून दिलेलं आहे। ऐका ना, मंडल अधिकारी मंडळ अधिकारी सोनर साहेब आहेत, या नंबर त्यांचा नंबर सांगा। नाही, ते पण इथे जागेवर नाहीये ना, या लोक 2 दिवसांपासून इकडं बैठक चालू आहे एसडीएम साहेबांची। नाही, तुम्ही बैठका ऐका ना साहेब, संतोष रोईकर साहेब, तुम्ही फक्त बैठका घेणार आहात का? या लोकांना मदत कधी? या लोकांना जेवायला अन्न नाहीये, सामाजिक कार्यकर्ते मदत करताय। सोनर तलाठी साहेब आहेत तिथं, एकही माणूस ऐका ना, सरकारच्या तिजोरीतून तुम्ही त्यांना 1 रुपया दिला? आपण बघतोय संतोष रोईकर नावाचे हे अधिकारी होते, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन बोलता बोलता कट केला आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली की या ठिकाणी सरकारची मदत पोहोचली आहे। आपण या महिलांनाच विचारणार आहोत, तुमच्यापर्यंत सरकारची मदत केली? नाही, आमच्यापर्यंत कुठलीही सरकारची मदत आलेली नाही आजपर्यंत। आम्हाला काय मदत केली तर सतीश बाप्पा सोळंके यांनी। अधिकारी जे फोनवर बोलत होते खरं बोलत होते? नाही, खरं नाही बोलत, ते खोटंच बोलू लागले सगळं। आम्हाला पाणी सुद्धा कोणी इथं विचारलं नाही, तुम्ही पाणी प्यायलं का, चहा प्यायलं का? आम्हाला सतीश बाप्पा सोळंके यांनीच मदत केली आतापर्यंत। काय केली तर दुसरं कुणीच आलं नाही आमच्यापर्यंत, कुणीच म्हणलं नाही। या ताई, हे अधिकारी जे फोनवर बोलले, तुम्ही त्यांचं फोनवर बोलणं ऐकलं, ते म्हणताय मदत केली का? नाही केली, मदतच केली नाही। आम्ही गावाच्या बाहेर निघायच्या आधीपासून आम्हाला सतीश बाप्पा सोळंके यांचा फोन येत होता, मी इकडे सगळी सोय केलेली, तुम्ही बाहेर काढा आमच्या गावातल्या माणसाला सगळ्याला, की येतो ते यायचे, फोन यायचे त्याचे की आमच्याकडे स्वयंपाक चालू हे करतो, तिकडे सोय करायला करायचे, सगळ्याची सोय करतो म्हणून। कुणी आम्हाला कुणाचा फोन आला नाही, कुणी काय हे केलं नाही। आम्ही बोटमध्ये बाहेर निघालो, ट्रॅक्टरनं आमच्या माणसाने आम्हाला आणून घातलं चिखलात। इथे सरकारने हे जे गहू तांदूळ तुम्ही आणले, हे कोणाचे? धैर्यशील भैयानं का हे न सतीश बाप्पा सोळंके यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली ह्या मसल्यावाल्यानं। आपण बघतोय ही परिस्थिती आहे, हा ग्राउंड रिपोर्ट आहे न्यूज 18 लोकमतचा। आपल्यासोबत मदत करणारे हे कार्यकर्ते आहे, यांनी या सगळ्या लोकांच्या मदतीसाठी हे लोक धावलेले आहे, त्यांनी मदत केली आहे। तहसीलदारांशी आपण बोललो, तहसीलदारांनी जे उत्तर दिलं ते तुम्ही ऐकलं, हे खरं आहे? त्यांनी कसल्याही प्रकारची मदत केलेली नाही। सामाजिक कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी
आजूबाजूच्या लोकांनी या ठिकाणी मदत केली. आमच्या शेजारी असणारं हे गाव आहे, त्यांची व्यथा बघून आमच्या इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी त्यांना मदत केली. प्रशासनानं त्यांना डायरेक्ट स्वरूपात काही मदत केली नाही. कारण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हा खरा रियालिटी चेक करतोय आणि या प्रशासनाचं पितळ जे आहे ते आपण उघडं पाडण्याचा या निमित्ताने प्रयत्न करतोय. जे प्रशासन सांगतंय सरकारला की आम्ही या लोकांना मदत केली आहे, प्रत्यक्षामध्ये या लोकांना मदत झालेली नाही आहे. 1-2 नव्हे तर तब्बल 4 गावांमधले हे लोक आहे, 250हून अधिक लोक आहे आणि या लोकांपर्यंत साधं पाणी पोहोचत नसेल तर हे या सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेचं आणि या सरकारमध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांचं फेल्युअर आहे. हे आता लपून राहिलेलं नाही आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, माजलगाव, बीड.